फोडणीला मिरचीची सोबत हवी. मग ती लसणाच्या ठेच्यातून असू दे किंवा मग मटणातून. अहो, लसणाचा ठेचा हा तर 72 रोगांवरचा इलाज आहे. ठेचा ठेवलेल्या भांड्याचं झाकण निघालं की ओसरीवर वासाची वर्दी गेलीच पाहिजे. धुवा पाय जेवण तयार. याला म्हणतात ठेचा. खाण्याशी आसनाचा फार संबंध आहे बरं का. पाटावरचं जेवण चांगलं आणि मग टेबलावरचं वाईट असे क्षुद्र विचार जातीच्या खाणाऱ्याला नसावे. काही गोष्टी तर चालत चालत खायच्या आहेत. उदाहरणार्थ चणे वाटाणे हे कधी बसून खायचे नाही. उसाचे कांदे चालता चालता असं तोंडाने तोडत तोडतच खात जायला पाहिजे. भेळ बसून खावी, पण पाणीपुडी आणि भेलपुडी मात्र उभ्याने. टेबलावर बसून भेळ खाणे आणि ती सुद्धा बशीत घालून चमच्याने खाणे हे म्हणजे सूटबूट आणि फेलटॅक घालून सत्यनारायणाच्या पूजेला बसण्यासाठी. भाजलेले शेंगदाणे वाटीत घ्यावे आणि एखादं पुस्तक वाचता वाचता पडल्या पडल्या खावे. मिठाई शक्यतो खाऊच नये, पण खायचीच झाल्यास खुर्चीवर बसून खाऊ नये. मग मिठाई असेल तर बिछायत पाहिजे. बंगाली मिठाई ही नावासारखीच आणि नावापुरतीच खावी. एरवी तुम्हाला सांगतो रसगुल्ला हाच टाईम, मग त्याचा सौंदर्य होऊ दे नाही तर रसमलाई. या बंगाल्यांना दूध दिसलं की ते प्यावंसं न वाटता फाडावंसं का वाटतं. खाण्याचा जसा आसनाशी संबंध आहे ना तसा वासनाशी सुद्धा आहे बरं का. मत्स्य गोत्राचे दगडी भांड्याशी सूत जमते. आमरस चांदीच्या वाटीतनं खायचा, शिरा द्रोणातनं, वरण भात तूप केळीच्या पानावर, भेळ चक्क कागदावर, अल्युमिनियमच्या डेचकीत पुलाव जमतो पण खाताना डिश पाहिजे. ताक कढईच्या वाटीतून प्यावं पण करावं मात्र चिनी मातीच्या बरणीत. दूध मातीच्या लोट्यात आणि पापड्या शिजवाव्यात न त्या मडक्यामध्ये. आईस्क्रीम वडाच्या पानावर उत्तम लागतं हे ज्यांनी त्या भैयाकडे चर चर असा आवाज करत त्या आईस्क्रीम खाल्लंय ना फक्त त्यालाच पटेल. परमेश्वर कृपेला पूर्व संचिताची जोड मिळाल्यामुळे माझा जन्म एका मत्स्याहारी कुटुंबात झाला. आमच्या घरात परमेश्वराच्या या प्रथम अवताराचे मोठ्या प्रेमाने भजन पूजन आणि सेवन. मला गुलाबाच्या फुलाला काटे असतात हे कळण्यापूर्वी कर्णीतले काटे कसे पचवायचे ते कळायला लागलेलं होतं. अहो, पोटात काटे भरून तृप्तीचा ढेकर देणारे आम्ही खरे मत्स्याहारीच. अहो, परमेश्वराने समुद्रात एवढे मासे काय मत्स्यालयांची शोभा वाढावी म्हणून केलेले नाही. कोंबडे आणि कोंबडे हे काय फक्त पहाटेचा गजर म्हणून जगात आलेत की काय. मिरची काय फक्त पोपटाचं खाणं आहे. माणसाने कारल्यापासून कुर्ल्यापर्यंत आणि मेंढीपासून भेंडीपर्यंत आपली निवड करावी. माझे खाद्य जीवन या विविध प्रकारांनी सिद्ध झालेले आहे. परवा मला काही कारणांनी बरं का डॉक्टरांचे पाय धरावे लागले. वास्तविक मी अगदीच अडलो होतो असं काही नाही, पण कुठल्या तरी गाफील अवस्थेत म्हणतात ना तसा उगाचच चेकअप वगैरे करायला डॉक्टरांकडे गेलो आणि एका जागी दोन बरे म्हणून दोघांकडे गेलो. एकाने गोड वर्जा करा म्हणून मला सांगितलं, दुसरा म्हणाला तिखट नको. मी पहिल्याचं ऐकून गोड वर्जा केलं आणि दुसऱ्याचं ऐकून तिखटही स्वीकारलं. आता दुसऱ्याचं मान्य करून तिखट आणि गोड दोन्हीही चालू ठेवल्यामुळे माझ्या न बिघडलेल्या प्रकृतीत भरतीच सुधारणा झाली आहे असं त्या दोघांचंही मत पडलं. अजूनही तुम्हाला सांगतो, स्वयंपाकघरातून लसणीच्या फोडणीची पळी कशात तरी जाऊन चुरचुरली. पाट्यावरच्या चटणीचा वास घुमला, चुलीतल्या राखेत बांगडा घुसला, दाराशी कणस भाजणारी शेगडी पेटली, आंबे मोहराचा उकळता सुगंध दरवळला की आत्मा आणि कुडी हातात हात घालून रिंगण धरतात. सारे ब्रह्म अन्न ब्रह्म होऊन बिनटते. आता फळांची युग होतात. माझी सुखाची कल्पना एकच आहे, आदल्या रात्री 4-4:30 वाजेपर्यंत गाण्याची मैफिल रंगलेली असावी. सकाळी 10 वाजता उठून 2 वेळा चहा झालेला असावा. हवा बेताची गार असावी. हातातली एखादी लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आलेली असावी. ती वाचून शेवटलं पान उलटता उलटता 12-12:30 व्हावे आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साध घातल्याप्रमाणे स्वाद घालावा.
2 मिनिटात आंघोळ बिंघोळ सगळं उरकून पानं मांडली जावी आणि क्षणात आंबे मोहर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे. यथेच्छ भोजन व्हावे, मस्त पान जमावे, इब्राहिमी जर्द्याचा तोंडाला गिलावा व्हावा, गार पाणी प्यावे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कुणीही झोपेत न उठवू नये. कधी कधी देवाची करुणा करतो आणि असं घडतंही. त्या दिवशी मी इतका आनंदात असतो ना की संध्याकाळी बायको बरोबर इमानी आणि सालस नवऱ्यासारखा फिरायला सुद्धा जातो. आणि विश्वास ठेवा अगर ठेवू नका, तिला वेणी पण घेऊन देतो. बुद्धाला जर ही सुखाची किल्ली सापडली असती तर तो निर्वाणाच्या मागे गेला असता. बोधी वृक्ष कधी घरातल्या तर कधी बाजारातल्या चुली जवळ आहे हे शुद्धोधनाचा मुलगा असून त्याला कळलं नाही. ते कळतं तर भाताचा ढीग आणि बांगड्याची आमटी ओरपत ओरपत तो मत्स्यम शरणम गच्छामी असं म्हणत म्हणत निर्वाणापर्यंत पोहोचला. दाराशी आलेल्या यमदूताच्या नाकात झणझणीत लसणाची फोडणी गेली तर तो खाण्यावरचा आपला हात नक्की खाण्यावर नेईल. स्वर्गात अमृत असेल पण लसणाची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी कुठून असणार. कांदा लसूण खाण्याचं भाग्य देवांच्या नशिबात नाही.